तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. खूप फॉर्मल झालं. इकडे बघ ना कसे ऑडियन्स आहेत. कसं करायचं. हॅलो, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवरती. आज खूप जास्त स्पेशल दिवस आहे आणि म्हणून हा ब्लॉग तयार करण्यात येतो आहे. पण तुम्ही बघू शकता आता बाहेर पाऊस पडतो आहे, पण कदाचित जेव्हा हा ब्लॉग आउट होईल तेव्हा ऑलमोस्ट 2-3 महिने झालेले असतील असं मला वाटतं आहे. कारण की हा आहे खुशबूच्या ओटी भरणीचा व्लॉग आणि आज तो दिवस आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, 21 सप्टेंबर. आज आम्ही तिची ओटी भरणी करणार आहोत. 21 ऑगस्ट 21 जुलै 21 जुलै आणि मला असं डोक्यात चाललं होतं की सप्टेंबरमध्ये मे बी हा ब्लॉग आउट होईल. तर त्यामुळे आज खरंच खूप स्पेशल दिवस आहे आणि खूप इंटिमेट असं फंक्शन होणार आहे. मी आहे, सिद्धू, आई बाबा, खुशबू, संग्रामचे आईवडील आणि माझी काकू आली आहे, बबलू आहे. असे आम्ही सगळे मिळून तिची ओटीभरणी आज करणार आहोत. खुशबू आणि संग्राम आता शूटला आहेत. बाकी आम्ही सगळे इकडे घरी आलो आहे, माझ्या घरी जमलो आहे आणि इथे आम्ही आता तयारी सुरू केली आहे. बट अजूनपर्यंत म्हणजे आजच्या दिवशी तरी तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही आहे की अशी काहीतरी गुड न्यूज आहे. बट कारण ही खूप स्पेशल मेमरी आहे, मला असं वाटलं की ह्याचा एक व्लॉग हवा आणि तो तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवावा. सो आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. धुळीवरनं जज करणं चालू आहे म्हणून मी या सगळ्यात पडत नाही. मग असं मी ब्लॉग नाही केलं, पण एक छोटंसं भांडण झालं ज्यात त्यांचं म्हणणं होतं की त्या काचेवर धूळ आहे आणि माझं म्हणणं होतं की आम्ही दोघंही खूप शूट करतो, मला सगळं बघायला वेळ लागेल. आतमध्ये फ्रीज क्लीन करणं चालू आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की फ्रीज ह्यापेक्षा क्लीन असू शकतं. सो फ्रीज क्लीन, पण तरीही काकू आणि मम्मी पप्पांसारखं मला जज नाही करत आहे. त्या अशा आहेत की मी समजू शकते. स्त्रियांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे, ऑफकोर्स तू इतकी बिझी असते, तुम्ही दोघंही शूट करत असता, कोण बघणार फ्रीजकडे एवढा. बट पप्पांनी स्मॉल टॉन्ट मारून झाला आहे. खूप महत्त्वाची गोष्ट अशी की जिची ओटी भरणी आहे ती शूट करते सध्या सेटवर. संग्राम शूट करतोय, संग्राम पण गेला, संग्राम शूट करायला गेला. असे दोघंही आणि आम्ही सगळे सुट्टी घेऊन, ज्यांचं खरं तर यात फार काही विशेष योगदान नाही, ते सगळे घरी बसले, सुट्टी घेऊन घरी बसले आहेत. याला काही अर्थच नाहीये. कोणाचा आहे नक्की प्रोग्राम? आरामात काही नाही, टेन्शन नाही. सी दिस. किती वेळ आहे? प्लीज वडापाव, साधा वडापाव नाही. हाय कम सून. ओके, काकूंनी साडी आणली सोनासाठी, खुशबूसाठी. हे सगळे खुशबूच्या आवडीचे पदार्थ आहेत आणि त्यात काही काही माझ्या आवडीचे सुद्धा आहेत. सो हा मैसूर पाक सगळ्यात जास्त खुशबूला आवडतो. हे कोकणातली स्पेशालिटी आहे, नारळाच्या वड्या. त्यानंतर हे जे पेढे आहेत हे मला आवडतात. हे कुलकर्ण्यांचे सुप्रसिद्ध पेढे. त्यानंतर अळूवडी आहे. दुसरी गोष्ट हे आहेत बेसनचे लाडू मेड बाय आशा तावडे. शेव्याची खीर. काय आहे बरे? गुलाबजाम. हे गुलाबजाम फार स्पेशल आहेत. कदाचित तुम्ही बर्थडे ब्लॉगमध्ये बघितले असतील तर मला माहिती नाही, पण कुठल्याही अशा सेलिब्रेशन मूडमध्ये हे एक मात्र अतिशय खरं आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये अशी क्वालिटी मिळत नाही. हे मेड बाय माझी मम्मी आहे. सो हे छोटे छोटे गुलाबजाम लहानपणापासून आमच्याकडे बनतात. कोणाचाही वाढदिवस असू दे, रात्री आमच्याकडे आदल्या रात्री 12 वाजता गुलाबजामचा सुगंध आलाच पाहिजे, असे हे आमच्याकडे गुलाबजाम आहेत आज. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे आहे, ते म्हणजे वडापाव आणि समोसा. तर जेव्हा राघव होणार होता तेव्हा खुशबूला मेजर डोळे लागले होते या दोन गोष्टींचे. तर कन्सिडरिंग
तिचे प्रिव्हियस डोहाळे. पप्पा तिला ह्यावेळेला सुद्धा वडापाव आणि समोसा घेऊन आले तिच्यासाठी, जो ह्या कार्यक्रमात ठेवण्यात येणार आहे. म्हणून आता आपण ते बोलमध्ये पॅक करूयात. राघव कधी येऊ शकतो, त्यामुळे आता हे सगळं त्याच्या रीचच्या वर असलं पाहिजे, म्हणून आता हे आपण सगळं इथे ठेवूया. खुशबूचा मेसेज आला आहे की ती निघाली आहे गाईस. सो ही आहे काजू कतली आणि हे सगळं बाकीचं सगळं ठेवलेलं आहे. आमची तयारी झाली आहे. आता एक 10-15 मिनटात खुशबू येईल आणि मी सुद्धा तयार झाले आहे छानपैकी. आणि ते कोण आलंय आज? राघव तू काय खातोय? हा आहे राघव. कोण आहे? राघव. राघव खातोय काजू कतली. काय खातोय? ककली नाही, कतली. आता आम्ही खुशबूचीच वाट बघतो आणि लास्ट मोमेंट्स टचअप चालू आहे. काय झालं? काय बघतोय येऊन येऊन? मला बरं आ मला थोडंसं दे, थोडंसं. थँक्यू. मस्त आहे. थँक्यू. वेलकम. आणि काय कसं वाटतंय तुला? किती सुंदर दिसते. थँक्यू. तर आज संग्रामचा पहिला दिवस आहे. तुझ्याकडेच आहे, माझ्याकडेच आहे. तो खरोखर नाही आहे आणि आपल्या पब्लिकला हा धक्का आहे, पण तो खरंच नाही आहे. कारण आज त्याचा शूटिंगचा पहिला दिवस आहे, नवीन शो आहे आणि त्याचा इंट्रो वगैरे शूट होतोय, इंट्रोडक्शनचा शॉट. तर तो नाही येणार आहे. पण मला आय एम ओके, असं ठीक आहे. कारण आपले सगळे लोक आहेत, मज्जा येणार आहे, तोच मिस करणार आहे. हो की नाही? तुम्ही दोघं काय मॅचिंग आहात आज थोडेसे. बाबा तिला मिठी मारा, तुम्ही इकडे काय हाय करताय? काय कुठे गेलं? ते आर्टिकल आलं होतं माझं पेपर. बघूया, चले आपण बघूया काय.
खूप लपडी आहे. काय झालं तर सुपर ओव्हर. आणि हा डिसाइडर आहे. पुरा सगळं स्कोर सांगतोय. पेढा 8 बर्फी 7. डिसाइडर आहे. मला 8 ठेवला तर बरोबर. सुपर ओव्हर की विनर. आम्ही आलोय खुशबूच्या घरी. आता जेवायची वेळ झाली आहे. खुशबूचं म्हणणं आहे दिल्लीवाले छोले, कढी आणि मसाले भात असा मेन्यू आहे खुशबूच्या आवडीचा. खुशबू टू गो. मी तर जेवण घेते. जेवण झालं की आपण बोलूया. फंक्शन कसं वाटलं सोना तुला? छान आहे. हे जेवणाचं पोट आहे की कसलं पोट आहे ते ओळखा पाहू. आणि आज जरी डोळा जेवण झालेलं असलं तरी महत्वाचा एक मुद्दा, मी आज फोटोज काढलेला नाही. माझा एक फोटो काढलाय. तू एक पण नाही काढलं? कारण ते टाकताच येणार नाही ना. नाही, त्यामुळे तिने फोटो. तुला आठवण वगैरेचं काही नको. नाही नाही, टाकता आला तर ठीक, नाही तर नाही. माझे फोटो टाकता येणार नाही. नाही, महत्वाचा प्रश्न आहे की बबलूचं लग्न कधी बबलूचं लग्न कधी करायचं, कोणाशी करायचं. तर यासाठी तुम्ही स्टेट ट्यून्ड. आपले ब्लॉग्स आता बबलूच्या लग्नाबद्दल असतात. आपला बबलू आहे. आपला बबलू वाढवावाला. आणि हे एक विशेष असतं की ज्याचं फंक्शन आहे तो राहिला एकीकडे, पण जिचं लग्न झालंय मग तिला विचारा बाळ कधी होणार. ज्याचं नाही झालं त्याला विचारा लग्न कधी होणार. हे व्हायलाच पाहिजे, मग त्याला म्हणतात फॅमिली फंक्शन. तर अशा प्रकारे आज झाले किंवा तिसरं कधी होणार. हा, तर हे कायम चालूच राहणार आहे. पण आजचं हे फंक्शन इथे संपलं आहे. आता मग घरी चाललंय. त्याला सगळ्यांना डोंबलेलं निघायचं आहे. सो थँक्यू सो मच. ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला तुम्ही. आणि आज मला रिटर्न गिफ्ट पेरून आलेलं आहे. व्हेरी हॅपी. चलो देन, बाय बाय, सी यू. चला बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.